हॅलो. विणे दोघांतली तुटेना याच्या रोमॅन्टिक एपिसोडच्या भागामध्ये आत्तापर्यंत आपल्याला बघायला भेटतं की आनंद आणि निकिता समरला फुल ऑन टिप्स देत असतात आणि समरही त्या गोष्टींना ॲग्री असतो, पण समर दाखवायचा प्रयत्न करत नसतो आणि तिथून निसटतो. त्याला त्याच्या सासरी जायचं असतं अधिक मास साजरा करण्यासाठी. इकडे इकडे समर अधिक मास साजरा करण्यासाठी येतो आणि त्यांचा अधिक मास खूप छान साजरा होतो. स्वानंदीचे बाबा बोलतात की तुम्ही मोठे जावई आहात, पहिले तुम्ही बसा आणि मग नंतर सुश आणि अंशू बसतील. असं करून चारींचा अधिक मास व्यवस्थित साजरा होतो. इकडे आदिरा आणि रोहनचाही अधिक मास साजरा होतो. रोहनला तर चैन आणि अंगठी मिळते आणि मल्लिका सारखंही खुणवत असते की 2 तोळ्याची कसं आहे ना, कधी कधी कामी येते सोनं म्हणून दिली, म्हणून ती रोहनला सांगूनही दाखवते. तेव्हा रोहन बोलतो की आई तुम्ही काळजी करू नका, मला कधीही कुठल्या गोष्टीची अडचण येणार नाही. तेव्हा मल्लिका त्याला हेही जाणून दाखवते की अरे असं कसं म्हणतोस, जॉब तर तुझा गेला ना. असं करून ती त्याला हिणवण्याचा प्रयत्न करत असते, पण आजी त्याला तेव्हाच गप्प करते. इकडे सुश, अंशू आणि मल्लिकासमोर बडबड करत असते की ताई अशी करते तशी करते म्हणून. तेव्हा अंशू मुद्दामच बोलतो की सुश अगं नको ना माझ्यामुळे तुझ्या आणि तुझ्या ताईमध्ये थोडाफार वाद निर्माण करूस, असं का करतेस तू, जाऊ दे, मला सवय पडली या गोष्टींची. तेव्हा सुश अजूनही मल्लिका सुशला भडकवत असते. तेव्हा सुश बोलते की नाही नाही असं नाही चालणार आहे, किल्ले आहे ना माझ्याकडे, आता मी दाखवतेच. तेव्हा मल्लिका बोलते की किल्ल्या राहून काहीही फायदा नाही, त्या किल्ल्यांचा उपभोगही घेता आला पाहिजे. इकडे समर आणि आनंद त्यांच्या फुटबॉलच्या मॅचबद्दल बोलत असतात. स्वानंदी येते तेव्हा आनंद सांगत असतो की स्वानंदी मॅडम आम्ही फुटबॉलची मॅच बघणार आहे, तुम्हाला चालेल ना. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो तुम्ही किती फुटबॉल प्रेमी आहेत मला माहिती आहे, हे बघा मी तुमची ब्लॅक कॉफी तयार करून ठेवली. तेव्हा समरला खूप आनंद होतो की स्वानंदी त्याच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवून ठेवते. तेव्हा समर तिला आग्रह करतो की स्वानंदी मॅडम प्लीज प्लीज ऐका ना, माझ्यासोबत मॅच बघणार, मला खूप आवडेल तुम्ही आणि मी असं एकत्र मॅच बघितलेलं. तेव्हा स्वानंदी सांगत असते की अहो तसं नाही, पण मी फुटबॉल कधी बघितलेलंच नाही आणि मला नाही माहिती त्याबद्दल काही, आणि मग मी तुम्हाला बघताना सारखे प्रश्न विचारले आणि मग तुम्ही डिस्टर्ब होणार. तेव्हा समर तिला पूर्णपणे सांगतो की तुम्हाला हवं तेवढे 1000 क्वेश्चन विचारा, मी तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे, पण मला खूप आवडेल की आपण दोघांनी मॅच बघितलेली. आता दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी तिच्या खोलीत येते, बघते तर काय, खोली पूर्ण रोमॅन्टिकली सजवलेली असते, पूर्ण लाल फुलांनी वगैरे फुगे वगैरे लावलेले असतात, सजवलेले असते. तेव्हा स्वानंदी भारावूनच जाते बघून. तेव्हा ती जोरजोरात आवाज येते की राजवाडे ओ राजवाडे. तेव्हा समर तिथे येतो. तेव्हा स्वानंदी दचकते आणि बोलते की काय, मी केव्हाची आवाज येते, कुठे गेला होता तुम्ही. तेव्हा समर बोलतो की कुठे काय, इथेच तर होतो. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो काय झालं, काहीतरी लपवताय तुम्ही. तेव्हा समर सरळ गुडघ्यांवर बसतो. स्वानंदी इतकी भारावून जाते की समरकडे बघतच असते. समर गुडघ्यावर बसून गुलाबाचं फूल पुढे करतो आणि सरळ स्वानंदीला बोलतो की आय लव्ह यू स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदीला इतकं हसायला येतं बाप रे, की स्वानंदी इतकी खुश झालेली असते. समर उठतो आणि स्वानंदीला पुन्हा आय लव्ह यू बोलतो. तेव्हा मस्तपैकी ते दोघं सालसा करतात आणि दोघं मस्तपैकी गाणं म्हणत म्हणत डान्स करत असतात. गाणं म्हणता म्हणता डान्स संपल्यावर समर पटकन असं काहीतरी शोधायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो राजवाडे काय झालं, काय शोधताय तुम्ही, काय हरवलं आहे का तुमचं, हे हवं आहे का तुम्हाला. तेव्हा ती फूल दाखवते. तेव्हा समोर बोलतो की कुठे गेलं, इथेच तर होतं, सापडतच नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की झालं काय, पण काय होतं ते. तेव्हा समर बोलतो की मी तुम्हाला म्हणलेलं आय लव्ह यूचं उत्तर सापडतच नाही आहे, कुठे गेलं आहे ते तुमच्याकडनं मला मिळालंच नाही. तेव्हा स्वानंदीला खूप हसायला येतं. तेव्हा स्वानंदी समरचा हात पकडते आणि आय लव्ह यू टू बोलते आणि समर समर तिला जवळ घेतो आणि स्वानंदी त्याला मिठी मारते आहे. असं दोघांचं प्रेम फुलताना दाखवलेलं आहे. आणि स्वानंदी इकडे झोपलेली असते आणि आय लव्ह यू टू बोलते. तेव्हा समर तिच्या जवळच बसलेला असतो, तो पूर्णपणे तयार झालेला असतो, स्वानंदीला बाहेर घेऊन जायचं असतं त्याला. तेव्हा स्वानंदीला समर बोलतो की ओ स्वानंदी मॅडम उठा उठा, काय झालं, स्वप्न पडलं का. तेव्हा स्वानंदी डायरेक्ट अचानक गोंधळते आणि बोलते की कदाचित स्वप्न पडलं होतं मला. तेव्हा समर बोलतो की अहो स्वप्न पडलं होतं, कोण होतं स्वप्नात, तुम्ही आय लव्ह यू म्हणालात, कोण होतं ते. तेव्हा स्वानंदीला काही सुचत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की झाडं दिसली मला. तेव्हा समर बोलतो की काय झाडं. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, झाडं दिसूच शकतात ना मला झाडं आवडतात आणि मी मस्त झाडांसोबत असते, झाडं लावत असते, मी इन्व्हायरमेंटल प्रेमी आहे, म्हणून मी झाडाला आय लव्ह यू बोलली. तेव्हा समर बोललं की हो का. तेव्हा स्वानंदी पुढे जाते. तेव्हा समर बोलतो की कोणतं झाड तो. तेव्हा स्वानंदी जीप चावते आणि समर बोलतो की वडाचं. तेव्हा स्वानंदी बोलते की वडाचं. तेव्हा समर बोलतो की ते झाड तुम्हाला आय लव्ह यू टू म्हणालं का.
तेव्हा स्वानंदी बोलते की हो म्हणालं. तेव्हा समर बोलतो की असं काय बोलताय स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी जायला लागते. तेव्हा समर बोलते बरं ठीक आहे, तुम्ही तयार व्हा, आपल्याला बाहेर जायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की बाहेर का. तेव्हा समर बोलतो की बाहेर जायचं आहे म्हणजे जायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की पण का. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम काहीतरी सरप्राईज असतं ना, जा तुम्ही तयार व्हा पटकन आणि छान तयार व्हा. तेव्हा स्वानंदी बोलते की छान तयार हो म्हणजे कसं. तेव्हा समर बोलतो की छानच तयार व्हा. तेव्हा स्वानंदी तयार होण्यासाठी जाते, तिकडनं येते. समर काहीतरी लपवत असतो आणि आनंद त्यांना फोन करून सांगत असतो की झालेल्या प्लॅनप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे. तेव्हा स्वानंदी येते, समर दचकतो. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो काय झालं, दचकता काय लपवलं तुम्ही मागे. तेव्हा समर बोलतो की काही नाही, कुठे काय, हे कब्बड लावत होतो मी. तेव्हा स्वानंदी बोलते की काहीतरी लपवत आहे. तेव्हा समर बोलतो की अहो तुम्ही अजून तयार झालेले नाही, तुम्हाला किती वेळा सांगितलं की लवकर जायचं आहे म्हणून. इकडे मल्लिका आणि अंशुमन आजीच्या प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या घेण्याचा प्लॅन करत असतात. तेव्हा त्यांना कळत नसतं की सह्या कशा घ्यायच्या म्हणून. तेव्हा अंशू बोलतो की मॉम आपण काय करू, आजीचा चष्मा लपवून ठेवू, म्हणजे आजीला कळणारच नाही ती कशावर साइन करते. तेव्हा मल्लिका बोलते की तू आहे ना आप्पीसारखं डोकं चालवू नकोस. तेव्हा अंशू बोलतो की मॉम प्लीज ताईचं आणि माझं कंपॅरिझन करू नको म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की आनंद ते पेपर 10 वेळा चेक करेल, त्याचं काय, आजीला जरी वाचता नाही आलं तरी. तेव्हा अंशू डोक्याला हात लावतो. हे सगळं सुश ऐकते आणि सुशला साईन करण्यामध्ये सुश माहीर असते. तेव्हा सुश बोलते की आय कॅन हेल्प यू. तेव्हा मल्लिका बोलते की काय. तेव्हा सुश बोलते की मी मदत करू का, साईनच करायची ना तुम्हाला. तेव्हा ते पटकन तिच्याजवळ पेपर देतात आणि तिला साईनची प्रॅक्टिस करायला लावतात. 1-2 वेळा तिची साईन चुकते, पण ती प्रॅक्टिस करत असते आणि ती बोलते की मी करून दाखवेल म्हणून. इकडे समर स्वानंदीला बाहेर घेऊन येतो. बाहेर घेऊन आल्यावर पहिल्यांदा तो तिला एक जमीन दाखवायला माळ रानात घेऊन जातो. माळ रानात गेल्यावर समर आणि स्वानंदी त्या जमिनीचं कौतुक जेव्हा स्वानंदी करत असते तेव्हा स्वानंदी बोलते की अशी माझी जागा राहिली असती ना तर मी झाडं लावली असती, एकही जागा सोडली नसती. ती झाडं, त्या झाडेवर येणारी पक्षी, त्यांची घरटे, त्यांची छोटी छोटी पिल्ले, फुलपाखरे, सगळं स्वानंदी कौतुक करत असते कारण की ती इन्व्हायरमेंटल सायन्सची असते. तेव्हा समर बोलतो की अहो मग त्यात परमिशन काय, घ्या स्वतःची परमिशन. तेव्हा स्वानंदी बोलते की काय स्वतःची परमिशन घेऊ, राजवाडे, जरी मी स्वतःला परमिशन दिली ना तरी पण मी काही झाडं लावत सुटणारी नाही आहे, ही जमीन कोणाची असेल कोणाची नसेल. तेव्हा समर बोलतो की कोणाची असेल काय, अहो तुमची आहे, आपली जमीन आहे ही. तेव्हा स्वानंदी बोलतो की काय तुमची जमीन आहे. तेव्हा समर बोलतो की आपली जमीन आहे ही स्वानंदी मॅडम, तुमची जमीन आहे ही, तुमच्यासाठी मी घेतली आहे. तेव्हा स्वानंदीला इतका विलक्षण आनंद होतो की तिचा आनंद गगनात मावेनासा असतो. तेव्हा ती बोलते की तिच्या डोळ्यात डायरेक्ट पाणी येतं. तेव्हा समोर बोलतो की काही चुकलं का माझं, तुम्ही रडतायत. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, माझ्या डोळ्यात मला खूप आनंद झाला आहे, हे अश्रू आहे की माझं खूप स्वप्न होतं आणि मला कळतच नाही की मी कसं एक्सप्रेस करू म्हणून. तेव्हा समोर बोलतो की अहो एवढ्यातच का, चला अजून दुसरं सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा स्वानंदी अजून भारावून जाते की अजून दुसरं सरप्राईज. तेव्हा समोर तिला एका नर्सरीत घेऊन येतो. नर्सरीत घेऊन आल्यावर स्वानंदीला ती नर्सरी बघूनही स्वानंदीला खूप आनंद होत असतो. तेव्हा समर तिला बोलतो की तुमच्या चेहऱ्यावरचा हे सरप्राईज, हे आनंद मला बघायचं आहे आणि मला माझ्या डोळ्यांमध्ये विलक्षण साठवून ठेवायचं आहे. तेव्हा स्वानंदी त्या नर्सरीची फुलं, झाडं, छोटी छोटी झाडं सगळं बघून इतकी भारावून गेलेली असते की समर पटकन एका झाडामध्ये एक चिठ्ठी ठेवतो. तेव्हा स्वानंदी ती चिठ्ठी बघते आणि ती वाचणार तेवढ्यात समर तिथून निघून जातो. तेव्हा समर स्वानंदीला कबुली देतो की मला तुमच्याशी खूप काही गोष्टी बोलायच्या आहे पण मला कसं बोलावं ते कळत नव्हतं म्हणून. तेव्हा समर तिथे स्वानंदीला सांगून टाकतो की तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू मला हे बघायला आवडतं, असं तसं सगळं समरने सांगून टाकलेलं असतं. तेवढ्यात समर येतो आणि बोलतो की काय मग कशी वाटली सरप्राईज. तेव्हा स्वानंदी बोलते की खूप छान होतं, अजून एक सरप्राईज द्यायचं आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते की काय अजून एक सरप्राईज. तेव्हा समर तिला घेऊन जातो आणि एका नर्सरीच्या बाहेर बोर्डवर फुलांनी सजवलेलं भिंतीवर आय लव्ह यू स्वानंदी मॅडम असं असतं आणि तेव्हा समर तिला प्रपोज करतो. तेव्हा स्वानंदी बघून इतकी खुश होते. तेव्हा समर तिला स्पष्ट सांगतो की आय लव्ह यू स्वानंदी मॅडम आणि तो तिच्या कशा प्रेमात पडला,
कसं त्यांचं तडजोडीचं नातं प्रेमाने फुलायला लागलं हे सगळं तिला सांगतो. तेव्हा समर तिला आय लव्ह यू 2-3 वेळा बोलतो, पण स्वानंदी त्याच्यावर एकही प्रकारे उत्तर देत नसते. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम आय लव्ह यू म्हटलं आहे मी, तुमचं उत्तर. तेव्हा स्वानंदीला खूप लाजते आणि बोलते की विचार करून कळवते, म्हणून तिथून चालली जाते. तेव्हा समर बोलतो की काय स्वानंदी मॅडमांचं उत्तर, म्हणजे ह्या माझ्या प्रेमात पडलेलं नाही. अरे देवा, काय हे, म्हणजे मला आता ही सरप्राईजिंगची मालिका चालूच ठेवावी लागेल. देवा लवकर मिळू दे त्यांचं उत्तर. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.